हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बॅक आवर सिरीज. पाठीमागच्या लेक्चर तुम्ही बघितलं असेल, मॅट्रिसेसची एक जो क्वेश्चन होता तो घेतला होता. ऍडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू ए इंटू ऍडजॉइंट, ते तुम्ही करणार होते. आणि डिटर्मिनंट ए इंटू आय, हे सगळं RHS LHS प्रूफ करून आन्सर आलं होतं. त्याचे चान्सेस आहे की 4 मार्क येईल. एक ह्याचा चान्स आहे की सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन बाय द मेथड ऑफ रिडक्शन, हे पण येऊ शकतं, किंवा इन्व्हर्जन मेथड हे पण येऊ शकतं. ते दोन्ही बघू या लेक्चर मध्ये, हे बघू पुढच्या लेक्चर मध्ये, पुढच्या सिरीज मध्ये ते बघू. हे काढण्याचा उद्देश फक्त एक जास्त लोकांपर्यंत हे क्वेश्चन गेले पाहिजे. हे जर क्वेश्चन जास्त बोर्डात हेच येणार आहे, ह्याच्या पलीकडे नाही. 6 मार्काचा चॅप्टर आहे, 2 मार्कला येणार. त्याचं तुम्ही पूर्ण लेक्चर बघू शकता, अवेलेबल आहे. आणि राहिली ह्याची गोष्ट, हे तर 4 मार्काला ते तर करावंच लागतं. जे 4 मार्काला, आणि 4 मार्काला एमसीक्यू आहेत ते पण घेईल. मी म्हणतोय की सीईटीच डायरेक्ट चालू करू, कारण म्हणजे तुम्ही बोर्डाचं करू शकता, म्हणून मी एमसीक्यू घेत नव्हतो. आता हे इथनं हा क्वेश्चन बघू आपण. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन बाय द मेथड ऑफ रिडक्शन. आता ह्याच्यात करायचं काय, हे बघा. ह्याचे जर मॅट्रिक्स बनव ax इज इक्वल टू बी, ह्याचा हा फॉर्म आहे ax इज इक्वल टू बी. x म्हणजे x y z, a म्हणजे 1 3 3 1 4 4 1 3 4, आणि बी म्हणजे 12 15 30. हे झालं बेसिक एकदम. ह्याच्यात फक्त करायचं, एक तर अप्पर मध्ये करा किंवा लोअर मध्ये करा. लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स करा, अप्पर ट्रायंग्युलर, तुम्हाला एक्स वाय झेड ची व्हॅल्यू भेटेल, तुमचा आन्सर येऊन जाईल. ह्याला रिडक्शन म्हणतात. रिडक्शन काय तर रिड्यूस करणे. आता आपण बघू, इथं ए आहे काय आपलं 1 3 3 1 4 4 1 4 4 1 3 4 1 3 4. ठीक, इथपर्यंत. आता एक्स काय आपला एक्स वाय झेड. आता इथं काय 12 15 13. आता इथनं बघा, हे जर झालं, आता इथनं फक्त रिड्यूस करा रो मधून काहीतरी. तुम्ही याच्यात रो मधून काहीतरी काही पण करा, पण जे पाहिजे ते रो मध्ये असं काहीतरी करा की अप्पर मध्ये झालं पाहिजे, लोअर मध्ये झालं पाहिजे. मेजरली सगळे लोअर मध्ये करतात, लोअरचं सोपं आहे, खालचं. आता इथं काय करू शकतो, R2 ला चेंज करू शकतो, R2 मायनस R1. ही पहिले तुमच्या असं डोक्यात आलं असेल ह्याला बघून. नंतर दुसरं काय R3 ला करू शकतो, R3 मायनस R1. ठीक, ह्याला जर केलं तुम्ही 1 3 3, हे असंच राहील, हे पण असंच राहणार, ह्याच्यात चेंज होणार. ठीक, हे 12 असं राहणार, कारण की R1 ला आपण चेंज करत नाही म्हणून ते तसंच राहतं. आता हे 1 मायनस 1 तर 0, 4 मायनस 3 तर 1, 4 मायनस 3 1, 1 मायनस 1 0. काय आहे त्याचे, फक्त मायनस करा. 3 मायनस 3 0, 4 मायनस 3 1, हे 1 आलं. एक्स वाय झेड. 15 मायनस 12 तर 3, आणि 13 मायनस 12 तर 1. R3 मायनस R12, R3 मायनस R1, 13 मायनस 12 1. इथपर्यंत कळालं, हे इझी होतं एक. आता ह्याच्यानंतर काय करू शकतो, असं करू शकतो आपल्याला. काय, ठीक आहे, झालं की. अरे कन्वर्ट झालं. आता काय करू शकता तुम्ही, इथनं कम्पेअर करायचं फक्त. x प्लस 3y प्लस 3z, माहिती आहे तुम्हाला. x 3y 3z इज इक्वल टू 12, पहिलं वालं. नंतर y प्लस z इज इक्वल टू 3, y 0x तर नाही लिहिलं तरी चालतं. मग इथं काय y प्लस z इज इक्वल टू 3. याला इक्वेशन 1 द्या, याला इक्वेशन 2 द्या, आणि z काय आपला z इज इक्वल टू 1. बरोबर. टेक्स्ट बुक मध्ये असं दुसरं पण दिलंय. टेक्स्ट बुक मध्ये ह्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट केला. तुम्ही जर याला R1 चेंजेस टू R1 मायनस 3R2 केलं तर हे आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट होईल. पण असं न करता हे पण चालतं. मेथड तर सेम आहे. z इज इक्वल टू 1 आलं. आता z ची व्हॅल्यू ह्याच्यात टाका, बघा काय होतं. पुट z इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 2. ठीक, तर y प्लस z इज इक्वल टू 3 आहे, y प्लस 1 इज इक्वल टू 3, y इज इक्वल टू 2 येणार. 3 मायनस 1 2, हा तिकडं प्लस आहे तिकडं मायनस, मग 3 मायनस 1 2. इथं आता हे सगळे जे पुट y इज इक्वल टू 2, z इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 1 झालं. ह्याच्यात पुट करा x प्लस 3y प्लस 3z इज इक्वल टू 12.
असं करून दाखवावं लागेल तुम्हाला. पहिला लिहून दाखवून त्याच्यात पुट करावं लागेल. x प्लस 3 y म्हणजे 2 प्लस 3 z म्हणजे 1 इज इक्वल टू 12. 3 प्लस 3 2 6 प्लस 3 इज इक्वल टू 12. x 9 आहे, 9 तिकडे गेला तर -9. x काय आला 3. x y z which is equal to 3 2 1. एवढं 4 मार्क वाटतंय का? 4 मार्क येतं 4 मार्क. मॅट्रिक्स हा चॅप्टरच असा आहे की 4 मार्कला येणार. ठीक आहे. आता हा एक मी शॉर्ट मध्ये लगेच सांगून दिलं. आता आपण लगेच या सिरीज मध्ये नेक्स्ट क्वेश्चन कंटिन्यू करू. नेक्स्ट क्वेश्चन बघून घ्या. 2/2 चा घेतलाय. 2/2 चा पण 4 मार्काला येऊ शकतो, असं नाही की नाही येऊ शकत. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन बाय द मेथड ऑफ रिडक्शन. 3 मार्काला येणार नाही. हे बघून घ्या. आता ह्याचं कसं सेम आहे. ax इज इक्वल टू b हा फॉर्म. हे 2 3 इथं बघा हे मायनस एक्स आहे प्लस वाय इज इक्वल टू -2. तर इथं काय येणार -1 आणि 1. ठीक. इथं काय येणार x आणि y. इथं काय 9 आणि -2. ह्याला पण तसंच कुठेतरी एक 0 करावं लागेल. एक तर इथं किंवा इथं 0. इथं 0 करणं इझी आहे. इथं पण इझी आहे. तर r1 चेंजेस टू r 3r2 मायनस r1. 3 हे बघा कसं होईल. 3r2 हे 3 -3 0. इथं काय येणार -1 1 तर ॲज इट इज लिहिलं. r2 ला चेंज नाही करत आहे x y. आणि इथे काय येणार r हे तर 2 असेल. हे आता -2 काय असंच आहे. r2 ला चेंज नाही करत म्हणून खालचे सगळे तसेच. आता r1 ला चेंज करायचं. ह्याला बघा r1 3r2 3 ला ह्याला 3 ने मल्टिप्लाय करा. 3 2 -6 -r1 -9 9 15 -15. आता इथं या r1 3r2 म्हणजे -3 होणार -2 -5 झालं. आता इथं यायचं बघा 3r2 -3 म्हणजे 0 झालं. म्हणजे तुम्ही ह्याला काय -5x इज इक्वल टू -15 म्हणजे x आला तुमचा 3 5 3 जा 15 आणि याचा येईल -x प्लस y इज इक्वल टू -2. x ची व्हॅल्यू -3 प्लस y इज इक्वल टू -2. y इज इक्वल टू काय -2 प्लस 3 1 प्लस 1 येणार. ठीक. हे झालं एक 2/2 चं झालं. 3/3 चं झालं. एक प्रॅक्टिस साठी एक क्वेश्चन देतो, तो तुम्ही स्वतःहून करा. तुम्ही स्वतःहून नाही केलं तुम्हाला कळणारच नाही काय झालं त्याच्यात. ठीक. एक प्रॅक्टिस साठी क्वेश्चन घ्या. पेज नंबर तुम्ही बघा. मी पेज नंबर सांगतो तुम्हाला, लिहून दाखवतो. कोणाकडे टेक्स्ट बुक नसते नाही का, असे पण आहेत आपल्या ह्याच्यात. हा एक क्वेश्चन घ्या. 3/3 चा मॅट्रिक्स आहे. x पेज नंबर 58 वरती असं असेल x प्लस वाय झेड. x प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 1. 2x प्लस 3y 2x प्लस 3y प्लस 2z इज इक्वल टू 2 आणि x प्लस y प्लस 2z इज इक्वल टू 4. ax इज इक्वल टू b या फॉर्म मध्ये या क्वेश्चनला सॉल्व करा. तुमचा आन्सर आलं पाहिजे. एवढे एफर्ट मारतो याच्यासाठी की हे 4 मार्क खरंच येतं. कॅज्युअली घ्यायचं. सोपं वाटत असेल सर हे 4 मार्क नाही येणार, आलं तर हार्डवाला पण घेणार आहे असं नाही की नाही. पुढची सिरीज जी हार्डवाली पण हे पण येऊ शकतं. तर लो मधून हाय मध्ये जायचं असतं, हाय मधून लो मध्ये नाही. ठीक. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. भेटू आपण परत नेक्स्ट सिरीजच्या लेक्चरला. तोपर्यंत बाय. हे बघा नेक्स्ट क्वेश्चन. हे बघा सेम आहे म्हणून या सिरीज मध्येच आपण कंटिन्यू करू. तिथं पहिला इन्व्हर्स होता ते दुसऱ्या ह्याने काढला. आता सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन बाय द मेथड ऑफ इन्व्हर्जन. इन्व्हर्जन म्हणजे इन्व्हर्स काढायचं तेच आहे, मेथड फक्त दुसरी. ह्याच्यात काय करू शकतो आपण 2x प्लस 5y इज इक्वल टू 1 3x प्लस 2y इज इक्वल टू 1. ह्याच्यात पण सेम आहे ax इज इक्वल टू b. हे काय पहिलं 2/2 चं बघू नंतर 3/3 चं 2 5 3 2. x काय असणार याच्यात x आणि y आणि b काय 1 7.
एवढं ह्याच्यात पण सेम आहे, फक्त ह्याच्यात काय आता ह्याच्यात एक कन्सिडर करावं लागेल. कन्सिडर ए इनवर्स इज इक्वल टू आय. हे एवढं कन्सिडर केलं की आन्सर येतं. आता हे एक्स आहे, जर एक्स ला आपल्याला एक जसं साइन आहे, साइन इकडं असं तिथं गेलं की साइन इनवर्स, तसं इथं गेलं की ए इनवर्स बी. हे साइन कन्सिडर करा असं नाहीये. एक्झाम्पल साठी दिलं की इथं साइन आहे, तिकडं साइन इनवर्स, इकडं माझी आहे तिकडं तुझी, असं म्हणजे माझी नाही. हा सर कळतं आम्हाला एवढं. बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हे तुम्हाला माहिती आहे काय, 2532 ए इनवर्स आय काय 1001. ठीक. आता असं काहीतरी करा की हे आयडेंटिटी रो ट्रान्सफरनी हे आयडेंटिटी झालं पाहिजे, हे जे येईल ते ए इनवर्स, क्योंकि हे आयडेंटिटी झालं तर आन्सर 1 येणार, तर 1 इंटू ए इनवर्स ते ए इनवर्स, म्हणून हे कन्सिडर केलं. ए इनवर्स ए इंटू ए इनवर्स आय असतं, ए इंटू ए इनवर्स आय आय आय, म्हणून ते कन्सिडर केलं. असंच कोणती गोष्ट कन्सिडर नाही केली तर हा, तर ह्याच्यात काय येऊ शकतं, आर इथं 0 पाहिजे तर R2 चेंजेस 2. इथं 0 आणण्यासाठी काय करू शकतो, 2R2 मायनस 3R2 3R1. R2 ला 3 2 3 जा, आता इथं टाकून बघा 2 3 जा मायनस 3 R1 काय 2 6 मायनस 6 0 आलं ना. मग इथं काय लिहिणार तुम्ही 2 5, इथं 0 आलं. आता इथं बघा इथं काय यायला पाहिजे, हे बघा इथं इथं 2 आहे, R2 काय 2 आहे मायनस 3 आहे, R1 काय 5 4 मायनस 15 विच इज इक्वल टू मायनस 11. हे आलं एकदम इझी. हा सर एवढं कळालं आम्हाला ए इनवर्स. आता 1 1 काय, आता इथं पण तसंच आहे, 2 इंटू R2 2 इंटू 0 0 मायनस 3, इथं 1 0 तर ॲज इट इज R2 ला चेंज करतोय तर हे 2 इंटू 0 0 मायनस 3 इंटू R1 3 इंटू 1 1 मायनस 3, मायनसची साइन आहे मायनस 3. आता इथं 2, हे कसं 2 इंटू R1 3 काय 3 इंटू R1 तर 0 म्हणजे हे 0, 2 इंटू 1 2 2. इथपर्यंत कळालं. आता इकडं हे लिहून घ्या 250 मायनस 1. तुम्ही प्रॉपर नोटबुक करा 1 0 मायनस 3 आणि 2 हे इथपर्यंत 250 मायनस 1. आता हे झालं. आता आपल्याला इथं 0 करायचं, इथं 1च आलं पाहिजे. मग याला एक करू शकतो, या R2 ला R2 डिवाइड बाय मायनस 11 होऊ शकते ना, का नाही होऊ शकत, सब होता है दुनिया में. इथं बघा 2 आणि 5 R2 ला चेंज केलंय 0 आणि 1 मायनस 11 अपॉन 11 R2 0 अपॉन 11 0 मायनस 11 अपॉन 11 1 ए इनवर्स इज इक्वल टू 1 0 मायनस 3 बाय 11 2 बाय 11. इथं मायनस, कारण मायनस 11 ने केलं ना, मायनस 11 तर मायनस मायनस कट कट तर काय येणार प्लस, आणि इथं काय येणार, इथं 2 आहे तर मायनस 11 तर मायनस साइन वरती खाली कुठेही दिली तरी वरती जातात जनरल. हा हे 1 आलं. आता इथं 0 करायचं तर आपण करू शकतो R1 चेंजेस टू R2 मायनस R1 5 R2 5 मायनस 5, पण इथं 0 आणायचं आपल्याला 5 R2 मायनस 5 0. तर इथं लिहून घ्या एकदा परत, 2 आहे 0 आणि 1 तर ॲज इट इज 5 आहे का, काहीच नाहीये इथं. इथं काय आहे का नाही, मग इथं काय येणार मायनस 2. 5 इंटू 0 तर 0 मायनस 2 आहे 2 मायनस 2 साइन सोबत लिहायचं. आणि इथं 5 तर हेच आता बघून केलं तर ह्याला परत बघायची का, 5 R2 5 मायनस 5 0 ए इनवर्स इज इक्वल टू 3 बाय 11 मायनस 2 बाय 11. आता हे बघा हे डिवाइड 5 R2 5 R काय आपला 3 बाय 11 मायनस 1, तर हे काय 15 बाय 11 मायनस 1. आता ह्याला असं करू 15, हे 11 तिकडं घेणार आणि अपॉन 11 सेम सेम करतो, किंवा तुम्ही 11 नी वरती मल्टिप्लाय खाली मल्टिप्लाय केलं की खालचा जर बेस 1 असेल सेम असेल तर 1 येतो. इथे काय येणार 4 बाय 11, 15 मधून 11 गेले 4, इथे काय आलं 4 बाय 11. आता दुसरं एक बघून घ्या, इथे काय 0 आहे
5r2 -2/11 आणि -r2 r1 काय ते तिथं 0, तर -10/11 -10/11 इथपर्यंत कळालं सर. आता ह्याच्यानंतरच सांगा काय, अजून काय सांगणार. r1 ला r1 डिवाइड बाय r1 बाय -2 आला आन्सर तुमचं 1001. ए इनवर्स इथं काय येणार, -2 ने डिवाइड केलं, -2 4/-1 इंटू -1/2 -1/2 आन्सर काय आलं -4/11 2 22 कॅन्सल होतं यानी 2 नी 12 11 जा. ठीक, इथं काय आलं -2/11. दुसरं काय -10/11 -10/11 डिवाइड बाय -1/2 मायनस मायनस कॅन्सल 1 जा 5 जा 5/11 5/11. तुम्ही तुमच्या हे रो कॉलम वापरून तुम्ही करा, मी काय कधी सॉल्व्ह केलं नाहीये. डायरेक्ट जे आहे ते 3/11 इंटू -1/2 कशाने करतो -2 म्हणजेच काय असतं -1/2 मायनस साइन वरती लिहितात. 1 ला काय हे, आता इथे काय येणार -3 आहे आणि खाली 22 -3/22. आता -2/11 इंटू -1/2 मायनस मायनस कॅन्सल 2 कॅन्सल काय राहिलं 1/11. आता ह्याच्यानंतर हे तर आलं. आता ए इनवर्स काय आला आपला, ए इनवर्स इज इक्वल टू -2/11 5/11 -3/22 1/11. एक मिनिट, फक्त इथं एकच गोष्ट राहिली की डिटर्मिनंट एकदा चेक करायचा. जर डिटर्मिनंट 0 आला तर ए इनवर्स एक्झिस्टच होत नाही. ह्याच्यात डिटर्मिनंट फक्त चेक करा. कसं करणार, ए 2 5 3 2 2 to the 4 -15 which is equal to -11. हे 0 ला इक्वल आहे का नाहीये, मग ए इनवर्स एक्झिस्ट ही फक्त एक स्टेप आधी लिहा आणि नंतर हे लिहा सगळं. ठीक, इथं एक झालं माझ्याकडनं, हे ए इनवर्स झालं. आता एक दुसरं इथं वापरू शकतो. आता ह्याची गरज नाही आपल्याला, हे फक्त पहिला लिहा, हे बाकी नंतर लिहिलं तरी चालतं. आता हे बघा ए आहे, आता x इज इक्वल टू ए इनवर्स बी. ए तिकडे गेला की इनवर्स, मग x काय नाही तर ए इनवर्स काय आला आपला, ए इनवर्स इज इक्वल टू -12/11 5/11 -3/22 1/11. बी काय आपल्याकडे, बी 1 आणि 7 हे जे असतं ते बी असतं. x इज इक्वल टू काय येणार मग इथं, इथं पहिला x नाही, हे x आहे ना, -2 एक सेकंड हे असं नसतं ऍक्च्युली, कारण की x आणि y ची व्हॅल्यू काढायची आपल्याला, बरोबर. मग बरोबर आहे, ठीक आहे. इथं x आणि y आलं, हे इथं काय येणार -2/11 5/11 -3/22 1/11 इथं आलं 17. मग x/y विच इज इक्वल टू ह्याच्यासोबत मल्टिप्लाय करा, -2/11 इंटू 1 प्लस 5/11 मल्टिप्लाय बाय 7 अपॉन -3/22 इंटू 1 प्लस 1 इंटू 1/11 इंटू 7. इथं काय येणार -2/11 ॲज इट इज आहे प्लस 5 7 35/11 अपॉन -3/11 -3/22 येणार 1/7/11. इथपर्यंत आलं. आता ऍड करा, जे व्हॅल्यू येईल ते तुमचा x आणि y. ह्याला आणि ह्याला कॉमन घेऊ शकता, x/y ॲज इट इज लिहिलं -22. हे काय 11 11 सेम आहे, तर ते दोघं खालचे खाली ऍड होतील. ऍड म्हणजे त्याला एक वेळा लिहायचं 11 -2 प्लस 35 तर 33 अपॉन -3. आता इथं नाही, तर इथं काय बेस सेम करावं लागेल. 2 नी मल्टिप्लाय केलं की खाली 11 2 22, मग 2 नी दोघांना मल्टिप्लाय केलं -3 7 2 14 14 -3 14 -3 11. ठीक, 14 -3 11 आणि खाली 22. इथे काय आलं 11 1 11 2 11 1 11 3 आपला x काय आला 3, y काय आला मल्टी, हे बघा इथंच आहे फक्त x काय 3 y काय 2. काहीच केलं नाहीये, ॲज इट इज आन्सर निघत जात.
मला माहिती मी काय केलंय, कुठं डिवाइड मध्ये जिथं गेलं ना तिथं ते थोडं लेंदी झालं. प्रयत्न करा की डिवाइड मध्ये जाऊ नका, पण मला माहिती मी चुकलो नाही म्हणून मी करत गेलो, कॉन्फिडन्स होता. तुम्हाला असं वाटलं की चुकताय, तुम्ही करत जावा आन्सर, आणि हेच आन्सर आहे. x = 3 y = 2. आन्सर असं कधी येणार, कधी पण मॅट्रिक्स मध्ये असा आन्सर येणार नाही 11 0/11 2/11 3/11 असा आन्सर आहे. आन्सर 1 2 3 4 ह्याच्यामध्येच येणार. ठीक. आता 3/3 चा मॅट्रिक्स बघू आपण. नेक्स्ट क्वेश्चन 3/3 मॅट्रिक्सचा. ह्याच्यात दुसरी मेथड एक असते जे ऍडजॉइंट मेथडनी करू शकतो. ए इनव्हर्स कसा काढू शकतो, काढायचं आपल्याला काय x y आणि z ची व्हॅल्यू काढायची. ह्याच्यामध्ये पहिल्या ह्याच्यात काय काढलं, x आणि y ची व्हॅल्यू काढली. x 3 आलता, y 2 आलता. ह्याच्यात काय काढणार, डिटर्मिनंट 1 डिटर्मिनंट ऍडजॉइंट ऑफ ए. ऍक्च्युअली तुम्ही करू शकता, मी करून दाखवेल, पण डिटर्मिनंट तुम्ही काढू शकता. हो, ऍडजॉइंट तुम्ही काढू शकता, बघितलंय पाठीमागं 2 मार्काला प्रश्न येऊ शकतो की ऍडजॉइंट काढून दाखवा. 2/2 एक मॅट्रिक्स देईल, त्याचा काढून दाखवा. 3/3 नाही देत. आता ह्याचं ऍडजॉइंट, आता डिटर्मिनंट पहिला चेक करावं लागेल. डिटर्मिनंट आता ax = b हे पहिलं तुम्ही लिहा. ठीक. 1 - 1 1 2 1 - 3 1 1 1. ठीक. हे आलं, हे 1 तसंच 1 × 1 1 1 मायनस -3 1 × -3 मायनस. इथे काय असतं, प्लस मायनस प्लस प्लस. इथे काय येणार, मायनस. इथे -1. हे आणि हे जे धरलं त्याचा रो आणि कॉलम सोडला, कॉलम आणि रो सोडली, तर 2 × 1 2 -3. हे -3 कसं, 1 × -3 -3. हे प्लस, इथं 1 आहे. हे रो कॉलम आणि रो बद सोडली तर 2 × 1 2 2 - 1 1 1 1 -3 +1 2 -3 +1 4 +5 +1 10. A इनवर्स एक्झिस्ट. 0 आलं का, इज नॉट इक्वल टू 0. मग काय लिहू शकतो, A इनवर्स एक्झिस्ट. 0 असेल तर नाही होत. A इनवर्स डज नॉट एक्झिस्ट. हे झालं. हे एवढं महत्वाचं नाहीये. हे काय महत्वाचं आहे घ्यायचं, 10 एवढं महत्वाचं, तेवढंच ठेवायचं. फक्त लक्षात ठेवा डिटर्मिनंट काय आला आपला 10. माझ्या लक्षात राहीलच, पण तुम्ही एकदा लक्षात ठेवा. ए इनवर्स झालं. आता काय ऍडजॉइंट काढायचं. आता ऍडजॉइंट कसं काढणार, सेम ॲज इट इज. पहिलं तर मॅट्रिक्स लिहावं लागेल ना. इथे काय 1 - 1 1 2 1 - 3 2 1 - 3 1 1 1. हे झालं. आता हे फक्त m11 m12 m13 ॲज इट इज जसं काढत होतो नेहमीप्रमाणे तसंच काढलं. नाही त्यांनी लेक्चर बघा रे, मोठं आलं. m21 m22 एवढा टाइम ह्याला नाही देऊ शकत. वर्ड प्रॉब्लेम आहेत अजून पुढं. वर्ड प्रॉब्लेम m33 हे झालं. आता याच्या पुढे बघा, जो धरला त्याचा रो आणि कॉलम सोडायचा. हे सोडलं 1 × 1 1 -1 × -3 -3 1 + 3 येईल. म्हणजे काय येईल, इथं 4. इथं हे सोडलं 2 1 2 2 -5. हे आणि हे सोडलं 2 × 1 2 2 - 1 1. हे आणि हे सोडलं, हे आणि हे सोडलं, रो आणि कॉलम 1 × -1 -1 आणि -1 -2. हे आणि हे सोडलं तर 1 × 1 1 -1 -1 म्हणजे हे 0 2 1 झालं. हे आणि हे सोडलं 1 × 1 1 -1 × -1 1 + 1 2. एकदम इझी आहे, बघा तुम्ही करू शकता. हे आणि हे सोडलं, हे राहिलं काय, हे आणि हे सोडल्यानंतर 1 × -3 -3 -2 -5. अच्छा 3 तर राहिले. हे आणि हे सोडलं -1 × -3 तर 3 मायनस कॅन्सल 3 -1 2. आता ह्याचं काय आलं, 1 × -3 -3 -2 -5. आणि हे आणि हे सोडलं 1 × 1 1 -2 × -2 -1 -2 1 + 2 3. आता a11 मायनर तर काढला. a13 a21 a22 a23 a31 a32 a33. एकदम इझी यो. आता इथं फक्त एक करून दाखवू शकता फॉर्म्युला I + J. फक्त असं करून दाखवा. पहिल्या आलं ना असं करून दाखवा -1
आय प्लस जे एम 1 आता इथं काय लिहिणार -1 आय प्लस जे म्हणजे 1 प्लस 1 एम 1 काय 4 -1 चा स्क्वेअर 1 तर आन्सर काय येणार 4. आता एक ट्रिक असते की 1 2 ऑड आहे तर साइन चेंज करायची, जे असेल प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस. 1 2 काय ऑड आहे तर प्लस आहे तर इथं मायनस येणार. 1 3 इवन आहे तर ऍज इट इज. 2 1 काय 2 1 ऑड आहे तर साइन चेंज, 2 होतं तर -2, 2 2 0, 2 3 5 मायनस, 3 1 4, 3 1 हे 3 1 4 म्हणजे 2 राहणार फक्त. 3 2 काय 3 2 5 ऑड साइन चेंज आणि इथं 3 3 ऍज इट इज. हे एक झालं. काढायचं काय आपल्याला डिटर्मिनंट ए आय जे adjoint of matrix A is equal to काय येणार 4 minus 5 1 2 0 minus 2 2 5 3. ADJ adjoint of A is equal to 4 minus 5 1 2 0 minus 2 2 5 3. इथपर्यंत ठीक आहे, एवढं तर कळालं. ह्याच्यानंतर आता adjoint आलं, आपल्याला डिटर्मिनंट माहिती आहे 10 टाकून द्या. A इनवर्स इज इक्वल टू 1/10. इथं काय येणार 4 2 2 -5 0 5 1 -2 3. आपल्याला तुम्ही ह्याच्यानी काढा A इनवर्स इज इक्वल टू I रो ट्रान्सफरनी किंवा असं करा, आन्सर एकच येणार. हे थोडी लेंदी जातं ते इझी पडतं, आलं तर चुकून नको, पण कळायला पाहिजे की कशाने काय केलं तर काही. ह्याच्यात कळू शकतं काय R2 ला चेंज करणार 2 R2 - 2 R1, परत R3 ला चेंज करू शकतो R3 - R1. त्याच्यानंतर काय हे एवढं असं कळालं की तुम्ही ते करू शकता. A इनवर्स आलं, आपला फॉर्म काय होता AX = B. X = साइन इकडे असेल तर तिकडे गेली की साइन इनवर्स होतो. A इकडे तिकडे A इनवर्स म्हणजे A इनवर्स काय आला आपला 1/10 4 2 2 -5 0 5 1 -2 3. B काय आपला 4 0 2. 3 × 3 3 × 1. आपलं मॅट्रिक्स जे बनेल ते कसं बनेल 3 × 1. हे शेवटचं जे असतं ते कॉपी करतात 3 × 1. हा एवढंच बनेल, एकच रो येणार फक्त. इथं कसे जसं एक्स वाय झेड जे येईल ते एक्स वाय झेड ची व्हॅल्यू. आता इथं 4 1 4 4 16 16 प्लस 0 × 2 तर 0 2 4 जा 2 2 जा 4 5. आन्सर काय आला 20. दुसरं बघा 4 × -5 -20 4 5 20 0 0 प्लस 10. आन्सर काय आलं -10. आता इथे दुसरीकडे बघा आपण 2 × 4 × 1 4 0 0 2 3 जा 6 6 प्लस 6 4 मायनस आहे नाहीये कुठं तर हे 10. जर एक्स वाय आणि झेड ची व्हॅल्यू जर काढायची असेल 1/10, जर 1/10 ला डिवाइड केलं तर इथं 2 येणार, इथं -1 इथं 1. एक्स आला 2 वाय आला -1 झेड आला 1. एवढंच असतं रे. तुम्ही कशाने कोणत्याही मेथड वापरा, काही करा, एक्स वाय झेड ची व्हॅल्यू आणून दाखवा. ए इनवर्स फाइंड करायचे दोन मेथड असतात. एक तर रिडक्शन हे रो ट्रान्सफरनी करू शकतो कसं तरी ए इनवर्स इज इक्वल टू आय हे करू शकतो. दुसरं असतं ऍडजॉइंट मेथड. हे दोन्ही तिन्ही यांनी कसंही करा, काही फरक पडत. ठीक आहे. आता एक 10 किती आज 10 का 12 तारीख आहे, 12 तारीख आहे. 10 तारीख आहे, तारीख किती मला ते पण नाही माहिती. एक सपोज 11 तारीख असेल आज, 11 तारीख आहे आज. समजून घ्या तुम्ही जानेवारीला जे डिसाइड केलं असेल ना तसं होणार नाही. हे माइंड सोबतच बसणार. ठीक, माइंडचं एक हे तुम्ही 1 दिवस करताल, 2 दिवस करताल, 3 दिवस करताल, खतम. तुम्ही जर 2-3 दिवस अभ्यास केला असेल त्याच्यानंतर भाडगज आहे. माइंडचं आहे की त्याला फक्त ज्याच्यात मजा येते हे तिथं जात. पण तुम्ही विचार करा, जी गोष्ट तुमच्यासाठी तुमच्या शरीरासाठी चांगली नसते त्याच्यात सगळ्यात जास्त मजा येते. ज्या गोष्टीत तुम्हाला सुख भेटतं हे माइंड तिकडच जात. त्याला आपण कंट्रोल केलं पाहिजे. आपले हार्मोनिक्स, आपली बॉडी आपल्या कंट्रोलमध्ये पाहिजे, आपलं माइंड आपल्या कंट्रोलमध्ये पाहिजे. ठीक, आता हे मी इथं स्टॉप करतो. हा लेक्चर लेंदी जाईल. परत पुढच्या ह्याला वर्ड प्रॉब्लेम बघू, 4 का 5 वर्ड प्रॉब्लेम. 1 तासभराचं लेक्चर होईल ते.
सिरीज पण अपलोड करेल, लेक्चर पण अपलोड करेल. तुम्हाला जे पाहिजे तुम्ही बघू शकता. ठीक. आणि मोठा बोर्ड असेल त्या टायमाला आता पुढच्या लेक्चर. ठीक. तर भेटू परत आपण नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत